नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सोनम्स रेसिपीमध्ये. मुलांच्या डब्यासाठी रोज काय नवीन द्यायचं हा प्रश्न प्रत्येक आईसमोर असतो. पण आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक अशी पौष्टिक, चविष्ट आणि झटपट होणारी मटकीची सुकी भाजी, जी मुलं अगदी आवडीने खातील. विशेष म्हणजे ही भाजी आपण अशा पद्धतीने बनवणार आहोत की मटकी एकदम मऊ शिजेल, चव ही अप्रतिम येईल आणि डब्यात केल्यानंतर कोरडी व स्वादिष्ट राहील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्ये मध्ये मी काही महत्त्वाच्या टिप्ससुद्धा सांगणार आहे. ही आहे मोड आलेली मटकी. मटकीमध्ये भरपूर प्रोटीन, फायबर आणि शरीराला आवश्यक असणारे पोषण घटक असतात. वाढत्या वयात मुलांसाठी मटकी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे आठवड्यातून किमान 1-2 वेळा मुलांच्या आहारात मटकीचा समावेश नक्की करावा. मटकीची भाजी बनवण्यासाठी इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे. कढई आपली गरम झाली की त्यामध्ये आपण घालूया तेल. कढईतलं तेल गरम झालं आहे. आता आपण यामध्ये घालूया मोहरी. मोहरी फोडणीत घातल्यामुळे भाजीला छान स्वाद येतो आणि पचनासाठी ती उपयुक्त ठरते. आता जिरे घालूया. जिरे घातल्यामुळे भाजीचा सुगंध वाढतो आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर यामध्ये थोडीशी हिंग जरी घातली तरीही चालेल. हिंगामुळे कडधान्य खाल्ल्यानंतर होणारा गॅस किंवा पोटफुगी कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर मी यामध्ये लसूणच्या पाकळ्या 9 ते 10 चेचून घातल्या आहे. लसणामुळे भाजीला चव अनेक पटीने वाढते आणि रोगप्रतिकारशक्तीसाठीही तो चांगला मानला जातो. आणि त्याचबरोबर इथे मी कढीपत्ता पण घातला आहे. कढीपत्त्यामुळे सुगंध वाढतो आणि शरीराला अनेक पोषक घटक मिळतात. त्याचबरोबर मी इथे कांदा पण घातला आहे. मटकीच्या सुक्या भाजीत कांदा थोडा जास्त घातला तर भाजीची चव खूप छान लागते. कांदा हळूहळू सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. तर इथे मी कांदा बारीक चिरून घेतला आहे. कांदा घाईत परतू नका, कारण जितका कांदा व्यवस्थित परतला जाईल तितकी भाजी अधिक चविष्ट बनते. इथे मी तुम्हाला एक छोटीशी टिप सांगते. कांदा परतताना गॅस मध्यम आचेवर ठेवा, त्यामुळे कांदा जळणार नाही आणि छान गोडसर चव येईल. आता यामध्ये आपण हिरव्या मिरच्या घालूया. मुलांसाठी बनवत असाल तर मिरचीचं प्रमाण कमी ठेवा. मिरची घालून आपण हे व्यवस्थित असं परतून घेऊया. तर तुम्ही ते पाहिलं, मी मिरची अख्खीच घातलेली आहे, कट केलेली नाही आहे. तुम्ही कापून जरी घातली तरीही चालेल. तर मी ते अख्खीच वापरली आहे. तर हा कांदा आपण 1-5 मिनटे अजून परतून घेऊया. आता याचा कलर गोल्डन होत आला आहे, पाहिलं तुम्ही ते. व्यवस्थित आपण हे परतून घेऊया. आता यामध्ये आपण घालूया मसाले. मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. तर मी इथे 1 चमचा हळद घातली आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालूया. आता यात लाल तिखट घालूया. लाल तिखटामुळे सुंदर रंग येतो. आता थोडासा घालूया गरम मसाला. गरम मसाल्यामुळे भाजीचा सुगंध आणि चव दोन्ही वाढतात. थोडासा गूळ घातला तरीही चालेल. गुळामुळे सर्व चवीचं संतुलन छान होतं आणि भाजीला वेगळीच चव येते. आता यामध्ये आपण मोड आलेली मटकी घालूया. तर इथे मी सर्व मटकी घातली आहे यामध्ये. तर तुम्ही पाहिलं, ही मटकी मी भाजलेली नाही आहे. काही काही ठिकाणी तर काय होते, ही मटकी पहिली भाजतात. तर तुमच्या पण शहरात मटकी भाजतात का? मला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही मटकीची भाजी कशी बनवता ते पण मला नक्की कळवा. आणि हा माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता? तुमच्या शहराचं नाव माझ्या कमेंटमध्ये नक्की लिहा. मटकी घातल्यावर लगेचच पाणी घालायचं नाही. आधी कांदा आणि मटकी फोडणीसोबत चांगलं परतून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे मटकीचा कच्चेपणा निघून जातो आणि भाजीची चव अधिक छान लागते. तर इथे व्यवस्थित अशी परतून झालेली आहे. आता आपण याच्यावर काय करूया, एक 5 मिनटासाठी झाकण झाकून ठेवूया. तर 5 मिनटे झाली आहेत. याच्यावरचं आता आपण झाकण काढून पाहूया. तर किती छान अशी वाफ आलेली तुम्ही पाहिलीच आहे. व्यवस्थित असं परतून घेऊया. आपण इथे झाकण झाकल्यामुळे मटकी इथे 25% शिजलेली आहे. आता यामध्ये घालूया आपण टोमॅटो. हा टोमॅटो मी बारीक कट केलेला आहे. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, टोमॅटो सुरुवातीला घालू नका. टोमॅटोमध्ये नैसर्गिक आम्लता असते, त्यामुळे कडधान्य शिजायला जास्त वेळ लागू शकतो. म्हणून मटकी अगोदर शिजू द्या आणि मग टोमॅटो घाला. आता यामध्ये घालूया 2 चमचे चटणी. ही चटणी आपली घरची आहे. चटणीचं प्रमाण पण तुम्ही ते कमी जास्त करू शकता. आणि 1 चमचा धनेपूड घातली आहे. हे घालून व्यवस्थित असं हे परतून घेऊया. मटकी व मसाले व्यवस्थित आपण हे एकत्र करून घेऊया. पहा किती छान अशी झालेली आहे ही मटकी आपली. ही मटकी तुम्ही वाफेवर पण शिजवू शकता, पण मी थोडंसं पाणी घालणार आहे.
पाणी घातल्यामुळे खूप छान भाजी लागते याची. तुमच्या मुलांना मटकीची भाजी आवडते का? कमेंट करून नक्की कळवा. का नाक मुरडतात हेही सांगा. आणि त्याचबरोबर आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर सोनम्स रेसिपी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब देखील करा. आता यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी घालणार आहोत. तर यामध्ये मी पाणी घातलं आहे गरम. गरम पाणी घालण्याचं कारण म्हणजे शिजण्याची जी प्रक्रिया आहे ना ती थांबत नाही. थंड पाणी घातलं तर तापमान कमी होतं आणि मटकी शिजायला जास्त वेळ लागू शकते. आता आपण याच्यावर काय करूया, एक 5 मिनटासाठी झाकून ठेवूया. आणि 5 मिनटांनी पाहू शकता तुम्ही छान असं शिजलेलं आहे. ही एक छोटी पण खूप महत्त्वाची टीप आहे. तर मैत्रिणींनो, मुलांच्या डब्यासाठी ही भाजी खूप छान पर्याय आहे. पोळी, पराठा किंवा भाकरीसोबत ही भाजी अप्रतिम लागते. यामध्ये प्रोटीन भरपूर असल्यामुळे मुलांना बराच वेळ पोटभर राहण्यास मदत होते. सर्व मसाले व मटकी एकजीव झाली आहे, त्यामुळे मटकी तुटत नाही आणि दिसायलाही सुंदर राहते. आता शेवटी भरपूर ताजी कोथिंबीर घालूया. कोथिंबीरमुळे रंग, सुगंध आणि चव तिन्हीही वाढतात. तर इथे मी कोथिंबीर घालून व्यवस्थित हे परतून घेते. तर पहा, भाजी आपली तयार झाली आहे. वाह, किती सुंदर आणि चविष्ट मटकीची सुकी भाजी तयार झाली आहे बघा. मुलांच्या डब्यासाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रोजच्या जेवणासाठी ही भाजी एकदम परफेक्ट आहे. तुम्हीही माझ्या या पद्धतीने मटकीची सुकी भाजी नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त मैत्रिणींनी शेअर करा. अशाच चविष्ट आणि पौष्टिक रेसिपीसाठी सोनम्स रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.